हाय, नमस्कार. झालं का तुमचं जेवण? माझं नाही झालं. आज चेहऱ्याला सुकल्यासारखा तुम्हाला दिसत असन. मला उभं पण राहू वाटत नाही, कारण पायात सकाळ सकाळ पाणी ठेवायला आलती. काटा एवढा जेवढा होता नाही तेवढा भार पडलाय त्या काट्यावर. पूर्णच काटा आतमध्ये गेलाय. घुसला, खुलला नाही, फक्त घुसला आणि रगात निघलं. पण ती येड्या बाबळीचा काटा होता आणि इतका ठसठस करतोय पाय की झेंडू बाम लावून मी हे काय स्वयंपाक झालाय. आरवर शेकलाय पाय. थोडंसं थंडका कमी झालाय. पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे, महत्त्वाचं आहे. भरपूर असं हेडव मी इंस्टाग्रामला माझं काही येईना, तर भरपूर मला कमेंट पण येऊन पडायला लागल्यात की नाही का म्हणजे बोलून पाठवते ते इंस्टाग्रामवरचे माझे ताई, दादा, बहीण सगळे. ताई, तुझं हेडव काय येणार, हेडव टाक तू, कसं का असं ना, आम्हाला आवडतात. पण मला वेळच तेवढा भेटत नाही आणि त्या जीवाला रेंजच नाही आणि कामात सवड पण घावा नाही आता. म्हणून तर या टायमाला मी हेडव बनवायला लागले, कारण मला उद्या लवकर सकाळ सकाळ सोडावा लागतो म्हणून या टायमाला मी हेडव बनवायला लागले. तर मला दीक्षा सांगत होती की आई, ही मम्मी, आईला दवाखान्यात नेलतं मोठ्या मामाने, मामीने, बारक्या मामीने, म्हणजे दोघीजणी बहीण, ही वहिन्या म्हणजे राधा वहिनी आणि मोठ्या वहिनी आणि मोठा भाऊ यांनी आईला दवाखान्यात नेलतं. कारण आईचं दुखतंय. आईला पहिल्यासारखं सोनोग्राफी, पोटे दुखायला लागलं वाटतं. पहिल्यासारखं सोनोग्राफी हे करायला सांगितली. पण आता बघू, मला आईला जायचं वाटतं कोल्हापूरला, देवाला जायची आहे. मग मला आता रविवारी सुट्टी घ्यावा लागणार आहे, गावाकडे जावं लागणार आहे. मग मगाशीच मी मालकाला म्हटलं की मला गावाकडे जायचं आहे. म्हणलं की माझी आई म्हणलं जाणार आहे म्हणलं. त्यामुळं आता तुम्ही म्हणसान कालवा कशाचा, बारक्या लेकराचा रडण्याचा आवाज पडायला. बिहारीचे आहेत लेकरं, 3 आहेत. तुम्ही हेडव बघितलाच असं नाही की इंस्टाग्रामला, तर ती आहे, रडते ती. त्यांना तर इरबळ खायला नाही ना, काय नाही. लेकरं खाऊन म्हणजे खाण्यापिण्याने रडते ती जास्त. पण काय करणार आहे, वेळच गवत नाही. आणि ती तिखट बी लेकरं खात नाही. ती आता मसनी भाकर देते त्या लेकरांना, पण खाते ती, घाण करते ती. मरणाची चिखल, मरणाची माती खाते ती. बारकी पुरगी तर बाथरूम मातीच करते एवढी माती खाते बघा. मग तर मी आजारी पूर्णपैकी अशी तब्येत डाऊन झाली माझी. पण आता इलाज नाही, कारण आपल्याला छत तयार करायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मला बाथरूम लय महत्त्वाचं आहे, कारण वडिलाला कुठं जाता येत नाही. बघू आता मी विषय काढणार आहे सगळ्यांसमोर की थोडंसं फुल नाही फुलाची पाकळी मदत करा म्हणणार आहे भावांना. म्हणजे तिघाला पण मी सांगणार की संडास बाथरूम घर नका बांधून देऊ, पण संडास बाथरूम पहिलं बांधून द्या. कारण जेवढं माझ्या अपेक्षा आहे तेवढंच मी तुम्हाला मागते. म्हणजे माझ्यासाठी नाही मागत, वडिलासाठी मागते. काय होतं माहिती का, शेजारी पाजारी वडील लवकर उठतात 4ला 5ला आणि त्यांना जाताच येत नाही लांब. आणि लांब जायचं म्हणलं की चक्कर येऊन पडतात. म्हणून शेजार राहणे ना तिथंच बसतात. पण त्यांना लघवी आणि संडास दोन्ही संघच येते, त्यामुळे ते आवरत नाही त्यांना. म्हणजे आजार आहे. आजार कोणचा, हरण्या असल्यामुळं त्यांना लई त्रास होतोय. मग ते बाथरूम त्यांची याच्यातच होते. एक तर वडील एवढ्या मोठ्या संकटातनं वाचलेलं आहे. तर आता बघू, माझं तर चाललंय की बाथरूमच पहिलं बांधून घ्यावं. घराचं काय एवढं नडलं नाही, कसं का असं ना, दिवस काढीन मी त्या घरात. पण घर तर लय महत्त्वाचं आहे, कारण छपार पण कधी पावसाळ्यात गळते, वल्लाची बी आपदा होती आणि बानूची बी आपदा. आम्ही काय रातभर पाऊस असला तर रातभर पाणी आम्ही उपसत बसतो. पण लेकरांचं वल्लाचं बाहेर इजा आणि ही कसल्या लावते त्या. म्हणून ती शेड मी मारणारच आहे, काय पण करून मी मारणारच आहे शेड. पण त्यासाठी भावांना मला हे सांगायचं आहे, म्हणजे बोलणार आहे मी त्यांच्यासोबत, ते तुम्हाला कळेलच. पण हेडव नाही मी बनवू शकत त्यांच्यासमोर. मी तिघांना पण फोन करून सांगणार आहे की बाबा तुम्ही तिघं ही मदत करा, ओलासाठी एक शौचालय तयार करा. कारण त्यांना लय गरज आहे, महत्त्वाची गरज. आणि शेजारी पाजारी कुचकन पाचकन बोलतात. आता म्हाताऱ्या माणसाला
जायलाच येत नाही कुठं, तर काही इलाज आहे का सांगा बरं तुम्ही. मग शेजारी म्हण रस्ताच हाय आणि रस्त्यावरच घाण केली. अरे बाबा, घाण केली तरी आम्ही धुवून टाकतोय. आम्हाला पण लेकरं बाळ आहेत, आम्हाला पण तुमची माया येते म्हणून आम्ही करतोच ना. आता आमच्या वडील आहेत म्हणल्यावर, आमचा माणूस आहे म्हणल्यावर आम्ही करणारच. तुम्हाला थोडी करा म्हणतोय. पण त्यांचं असतं ते असतंय चालू. आता काय शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलून तरी उपयोग आहे का सांगा. म्हणून ह्या टायमाला मला थोडासा वेळ घावला, म्हणून म्हटलं की चला एक हेडअवतर बनवावा. तर माझं काही चुकत असेल तर तसं मला सांगा की. बाय.